माणसाचं आयुष्यात पैशाशिवाय खरंच काही चालत नाही. म्हणूनच एक माणूस आपला चेक वठवायला म्हणून गेलाय बँकेत. बघूयात त्याला पैसे मिळतात का. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात पुढच्या चॅलेंजर जोडीचं. सिद्धेश्वर झाडबुके आणि श्रद्धा केतकर. हाय हाय ये मजबूरी, ये मौसम और ये दूरी, मुझे पल पल ये तड़पाए. मेरी 2 टकियों की नौकरी से मेरा लाखों का बन जाए. हाय हाय ये मजबूरी. पावसामुळे उशीर झाला बाई बँकेत पोचायला. शी हे बँकेच्या काउंटरवर फनगवली, पैसे द्यायला हाय का कुणी. रावजी इथं लाईनीत उभं आपण. रावजी रावजी इथं लाईनीत उभं आपण. रावजी. हा बाई आपला चेक पास झाला का बघा. अकाउंट नंबर बोला. 424 नाही झालाय. नाही झाला कसा. नीट बघा ना जरा. नीटच बघते. नाही झालाय. डापण बिपण लागला असेल. नीट बघा म्हटलं ना. कधी टाकलाय. झालं की आता 90 मिनिटं. 90 मिनिटं म्हणजे 1.5 तासापूर्वी टाकलेला चेक तुम्हाला लगेच पास व्हायला हवाय. 3 दिवसांनी या क्रॉस चेक आहे. 3 दिवस कशाला लागतात. क्रॉस जाऊ नका आपल्याला सांगून ठेवतो. ज्याने आपल्याला चेक दिला तिची बँक इथं समोर आहे. समोर रस्त्याच्या पलीकडं. असा चेक घेऊन जायचा तिथं द्यायचा. तिथनं पैसे घ्यायचे आणि मला द्यायचे. 3 मिनिटाच्या कार्यक्रमासाठी 3 दिवस कशाला. हे बघा नुसती समोर बँक असून उपयोग नाही. प्रत्येक गोष्टीला एक प्रोसेस असते. ए झायला कसली प्रोसेस बिसेस सांगता. गांडावता काय मला. अरे तू मला जमत नसेल डिम्म बसून राहिल्या म्हणून. अरे त्या शिपुर्ड्याला पाठवा ना पलीकडे. तो जाईल पैसे घेऊन येईल मला देईल. सिक्युरिटी इकडे. थांब रे तिकडे थांब. तुम्हाला मी नीट सांगते कळत नाहीये का. प्रत्येक गोष्टीला एक प्रोसेस असते. या आता तुम्ही. तुमच्या मागे किती ग्राहक खोळंबलेत बघा. ते समजे ग्राहक आणि मी काय चोर आहे काय तवा. कुठे आहे तुमचा मॅनेजर. कुठे ते तिकडे मागे कोपऱ्यात त्यांचं केबिन आहे. जा तिकडे. जायला मॅनेजर आहे का मॅनेजरीने काय कळना. त्याच्या आईला कॉपच्यात बसलाय तिकडं. इथं माणूस थांबला. इथं टाकला बिंडोक माणसं कामात ठेवलीये. बिंडोक कोणाला म्हणताय तुम्ही. तुम्ही बिंडोक काय. आम्ही बिंडोक आहे काय. तुम्हाला एकदा सांगून कळत नाहीये का. प्रत्येक गोष्टीला एक प्रोसेस असते. प्रोसेस असते. अरे काय सांगतात या प्रोसेस. कसली प्रोसेस सांगा बरं. थांबा आता नीट समजावूनच सांगते तुम्हाला प्रोसेस. सांगा. तुमच्याकडे गाडी आहे. हा मग जिपडे आहेत ट्रकी आहेत. 2 व्हीलर आहे का. मग शिबिशी आहे. लशी सांगू नका. गाडीचं नाव सांगा. बाई गाडी माहिती का. शिबिशी असं बसलं गचकन ब्रेक लावला की मागचा माणूस थोबडाव पडतोय पुढं. चालवता येते का. अरे मग काय ड्रायव्हर ठेवला काय मी चालवतो सावता. बरं मग मारा किक नसती गाडीला. स्टार्ट कशी करता. दाखल्याला माणसं ठेवली. अरे बटन स्टार्ट आहे. हा मग दाबा बटन आणि करा स्टार्ट. तर तुम्ही तुमच्या सीबीसी वरनं असे सुसाट वेगात निघालात. पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमी जवळ एक टर्न आहे. तो टर्न तुम्ही घेतलात. समोरनं भरधाव वेगात ट्रक आला आणि त्या ट्रकने तुम्हाला उडवलं. अरे बघून चालव ना. माणूस मेला असताना इथं. मेला असता नाही तुम्ही मेलात. एवढा जबरा ऍक्सिडेंट झाला. जबरदस्त. अरे माणसं मारता का काय तुम्ही. बायका पर्यंत कोणाला तोंडाकडे बघायचं. तर तुम्ही असे स्मशानभूमीच्या गेटवर मेलेला आहात. मग डायरेक्ट तुम्हाला स्मशानात नेऊन जाळणार का. नाही प्रोसेस असते त्याला. बरोबर. मग अशी गर्दी जमणार. मी मेलेलं बघून कुत्री जमली काय तिच्या आईला. पोलीस येणार. पंचनामा होणार. मग तुम्ही पोलीस वाढवू नका. गिचाड होती तिथे लगेच सगळी. आता अँब्युलन्स येणार. तुमची बॉडी अँब्युलन्स मध्ये टाकणार. आता हे काय. अँब्युलन्स जाणार. हा डायरेक्ट हॉस्पिटल. ते काय साला हॉस्पिटल मध्ये प्रोसेस असते. प्रोसेस असते. हॉस्पिटल मध्ये नेल्या बिताडाला ठोकला काय मला खेळ. तुमची कवटी फोडणार. फाटली. बॉडी फाटली. पोस्टमॉर्टेम होणार. पोस्टमॉर्टेम झाल्या लगेच तुम्हाला स्मशानात नेऊन जाळणार का. येणार का तुम्ही. घरी पाठवायला नको का. मग तुमची बॉडी आता घरी आलेली आहे. तिकडे तुमचे जे काही 5-15 नातेवाईक असतील ते जमतील. 5-15 नाही बरं का. 20,000 तरी असतील. ऑड डे असेल तर. आणि सुट्टी असेल तर 30,000 पब्लिक. सगळं जामच सगळं. तुमची अंत्ययात्रा निघाली. पळा आता. आता नाही येणे जाणे. आता नाही येणे जाणे. असं करत तुमची
अंत्ययात्रा स्मशानात येऊन पोचली. तुमची बॉडी तिरडीवरनं उचलली आणि टाकली अरे कसले टाकताय तुम्ही असे डायरेक्ट? अरे मधली प्रोसेस कोण करणार? बरोबर. मग आता गुरुजी येणार, मंत्र म्हणणार, विधी होणार, मडकं फोडलं जाणार, बोंबा मारल्या जाणार आणि मग शेवटी तुमच्या चितेला अग्नी दिला जाणार. दूर निघाला. मग आता मला सांगा, स्मशानाच्या गेटवर जरी तुम्ही मेलात तरी तुमची बॉडी स्मशानात नेऊन जायला 2 दिवस लागतात. तर मग बँक जरी समोर असली तरी क्रॉस चेक बँकेत टाकला तर तो वठायला 3 दिवस लागतात. कळली प्रोसेस? मग आता कधी येताय पैसे न्यायला? 13 येतो. 13 दिवसांनी येतो. 3 दिवसांनी या. मला सांगा, तुमच्या बँकेतला अकाउंट बंद करायचं असेल तर काय करावं लागेल? त्याला सुद्धा एक मजेशीर प्रोसेस आहे, सांगू? नको. बघूयात आता तुमच्या बँकेत किती गुण जमा झालेले आहेत आणि परीक्षकांचं काय म्हणणं आहे. रेणुकाताई. श्रद्धा सिद्धेश्वर दोघांनी चांगलं परफॉर्म केलं. खूप गिव्ह अँड टेक खूप छान होते. पंचेस एकावर एक पडत होते व्यवस्थित. आणि मला सगळ्यात आवडलेला भाग म्हणजे सिद्धेश्वरचं बेअरिंग. तू नेहमी जे व्हेरिएशन देतोयस ना ह्या मंचावर ते मला अत्यंत आवडतं. कीप इट अप. निर्मितीताई. श्रद्धा, काय पद्धतीने सांगितलंस ग प्रोसेस समजावून. पण मजा आली. तुम्ही दोघांनी मजा घेतलीत ते करण्यात आणि खरंच खूप छान बेरिंग घेतलं होतं सिद्धेश्वर. एकंदरीत ऍक्ट बघताना मला मजा आली. ऑल द बेस्ट. परीक्षकांचं काय म्हणणं आहे? तुम्ही किती गुण देणार? 9 गुण जमा झालेले आहेत तुमच्या अकाउंट मध्ये. रेणुकाताई 9 गुण. निर्मितीताई 9 गुण. तेव्हा पुढे अशीच धमाल करत राहा आणि 10-10 गुण मिळवा प्लीज.